हाय, आय एम डॉक्टर रश्मी राठी. आज मी तुम्हाला नर्सिंग बॉटल केअर्सबद्दल सांगणार आहे. तुम्ही लहान मुलांचे वरचे आणि समोरचे दातं खराब झालेले पाहता. याचं कारण काय की प्रोलॉंग आपण बॉटल फिडिंग करतो, ब्रेस्ट फिडिंग करतो, पेसिफायर खूप वेळपर्यंत तोंडात राहतं, 1.5 वर्षाच्या मुलांना आपण ज्यूस देतो. हे सगळे शुगरी सबस्टन्स मुलांच्या तोंडात रात्रभर राहतात आणि तिथे बॅक्टेरिया फॉर्म होतात. बॅक्टेरिया ॲसिड फॉर्म करतात आणि ॲसिड आपल्या दातांना हळूहळू खाऊन टाकून ते दात संपवून टाकतो. अवेअरनेस पॅरेंट्समुळे नसल्यामुळे काय होतं ना, पेन झाल्यावर पॅरेंट्स घेऊन येतात. अर्ली स्टेजमुळे व्हाईट स्पॉट जरी आला तरी आपण त्या दाताची ट्रीटमेंट करू शकतो. पण याचं प्रिव्हेन्शन काय? प्रोलॉंग जर बॉटल फिडिंग करत असाल तर आपण त्याला बॉटल फिडिंग नंतर वॉटर फिडिंग करायला पाहिजे. किंवा जेव्हा लहान मुलं असतात, 6 मंथचे बच्चू असतात, त्यांना आपण व्हाईट जो गॉज असतो कापड किंवा कॉटनचा कपडा त्याने स्वच्छ तो आपण पाण्याने पुसून घ्यायचा, हेडी पुसून घ्यायची, दात पुसून घ्यायचं. किंवा मुलगा जर पाणी पित असेल त्याला पाणी पिऊन झोपवायचं. 1.5 वर्षाच्या मुलाला आपण ब्रश करून सुद्धा झोपवू शकता. किंवा बॉटल फिडिंगवरून शिफ्ट होऊन आपण अर्ली स्टेजमध्ये जर त्याला कपाने दूध पण याची सवय लावली तर ह्या ज्या कीड लागणं आहे समोरच्या दातांना किंवा दात खराब होणं आहे हे आपण टाळू शकतो.